गोंदिया जिला परिषद के सामने सेवा नियुक्त शिक्षक, मुख्य अध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, आरोग्य सेविका आदि की विभिन्न मांग हेतु जबरदस्त प्रदर्शन कर अविलंब मांगे पूरी करने हेतु मांग की गई। इस अवसर पर जिला परिषद के उपाध्यक्ष सुरेश सरसे प्रमुखता से उपस्थित थे। संगठन के सभी पदाधिकारी में LU कबरागड़े, PN बडोले, DL गुप्ता, जेई येड़े, PR पारदी, मनोज दीक्षित, R अंगड़े, भंडारकर, लांजेवर और वे उदयपुर, अशी टीकर, वनखाड़े सहित और अन्य लोग उपस्थित थे। सतीश पारदी की रिपोर्ट। सोडवण्यामध्ये सक्षम आणि LU खोब्रागडे साहेब त्यांच्या संघटनेतील एक दोन पदाधिकाऱ्यांना पण म्हटलं की प्रश्न सोडवताना एखादी दस्तावेजाची आवश्यकता पडली तर वो ईओ देखेगा, वो सीओ देखेगा, हा म्हणणं चालणार नाही। तुम्हाला येऊन मोगम प्रश्नावर उत्तर करणं किंवा मागण्या करणं हा चालणार नाही। ते 12 लोकांचा मुद्दा उपस्थित केला। कुठल्या 12 लोकांनी ती प्रश्न उपस्थित सादर केलेली नसती, तुमच्यापाशी नाव असतील ते द्या, आम्ही पडताळणी करू। कुठं पडलेली आहे सोच करू, तेव्हा कुठं हे प्रश्न मार्गी लागतील। एवढीच मी संबंधाने आपल्या संपूर्ण अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त यांना विनंती करतो। आणि प्रामाणिकतेने एक मी सामाजिक कार्यकर्ता आहे, सोशल ऍक्टिव्हिटीज पण माझ्या असतात, राजकारण हा वेगळा, परंतु मला पण वाटतो की ज्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी सातत्याने अख्खा आयुष्य 58 वर्ष जनसामान्य माणसाला सेवा दिली असेल आणि सरते शेवटी म्हातारपणी त्यांना घरी बसून नाती पोथे खेळवण्याऐवजी जिल्हा परिषदेची किंवा राज्य शासनाची किंवा पंचायत समितीची पायपीटी करावी लागत असेल, हा मला पण शोभण्यासारखा नाही। म्हणून मी LU खोब्रागडे साहेब, गुप्ताजी, हरीन साहेब हे सर्व आहेत, यांना माहित आहे। पंचायत जिल्हा परिषदेच्या मासिक सभेला मी अजेंड्यावर विषय तयार केला की प्रत्येक सभेला रिटायरमेंट कर्मचाऱ्याची माहिती आपण गट विकास अधिकाऱ्यांनी सादर करावं, विस्तार अधिकाऱ्यांनी करावं, DHOनी करावं आणि एकूण देयक असतील ते किती आले, किती प्रस्ताव निकाली काढले आणि आपण किती पुढे करू, ही पण माहिती मी प्रत्येक वेळी तुम्ही माझ्यापाशी जेव्हा जेव्हा आले अजेंड्याचे विषय दाखल सांगितलं। म्हणजे आमची करण्याची मानसिकता आहे, परंतु काही विलंबाचे कारण सांगितलं, काही राज्य शासनापासून वेळीच अनुदान येणं हाही कठीण ठरतो। CO साहेब, अध्यक्ष महोदय, इतर सभापती, सामान्य प्रशासन, शिक्षण विभागातील महामुनी आणि DHO खोलर हे सर्व आणि त्यांची यंत्रणा जो अधिकारी काम सुकारूपणे करत असेल तर आम्ही तुमच्या समक्ष त्यांना बोलवून काम करण्याची हमी घेतो। परंतु तुम्हाला याच्या संदर्भामध्ये त्यांनी बोलले 11 लाख रुपये त्यांनी पंचायत समितीला वर्ग केला, पण पंचायत समितीला जेव्हा वर्ग केला तेव्हा जूनची गोष्ट होती, तर तेव्हा जूनची गोष्ट होती आणि मार्चचे शेवट होता। तर त्यांनी सांगितलं की मी मार्च एंडिंगचा हा पैसा आहे, हा मार्च एंडिंगचा पैसा आहे, हा आखरी 30 जून पर्यंत खर्च करता येते। 30 जूनच्या नंतर खर्च झाला नाही तर तर आम्ही इथं आलो पंचायत समितीला की बाबा 30 जून पर्यंत खर्च करायचा करा, तर इकडे आला तर इकडे म्हणते आता टॅप बंद आहे, आता टॅप बंद झाली तर त्यांनी सांगितलं की 2 दिवसासाठी टॅप उघडणार आहे। आता टॅप उघडणार आहे हा गुरुजीला कसा माहित? 30 जूनला ती टॅप खुली 2 दिवसासाठी, 2 त्वरित देण्यात यावा। आता तो रजा रोखीकरणच्या वापस गेलेला पैसा पुन्हा आता जेव्हा दिवाळीपर्यंत येईल, आताच नाही येणार, आणि म्हणून दिवाळीपर्यंत पुन्हा त्या मॅडमला सहानिशा दाखवून किंवा सांत्वना दाखवून बाबा या वयोवृद्ध लोकांच्या समस्या संदर्भात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या स्तरावर ज्या प्रलंबित समस्या आहेत त्या समस्याच्या अनुषंगाने आपण यांना निवेदन दिलं होतं। या निवेदनाच्या अनुषंगाने आपल्याला 2 तारखेपर्यंत जर आपल्या समस्या मार्गी लागतील नाही तर आपण 3 तारखेला मोर्चा हा नक्की उभारणार, असं एक इशारा या संघटनेच्या वतीने आपण शासन व प्रशासनाला दिलेलं होतं। आणि म्हणून आज आपण सर्व इथं एकजुटी एकत्र झालेले आहात, त्याबद्दल मी सर्वांच्या मनपूर्वक इथं मी सर्वात प्रथम अभिनंदन करतो।
याच अनुषंगाने